नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या विद्या मंदिर व स्वामी समर्थ लर्निंग यूट्यूब चॅनेल्सला सबस्क्राईब केले का? सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब समोर नोटिफिकेशन आहे त्याला करा, जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे तुम्हाला पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत उन्हाळा माझा आवडता ऋतू या विषयाचा निबंध. काय पाहणार आहोत? उन्हाळा माझा आवडता ऋतू. चला पाहूयात. भारत हा विविध ऋतूंनी समृद्ध असा देश आहे. या देशात हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा असे 3 ऋतू आहेत. प्रत्येक ऋतूचे स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य, सौंदर्य असते. या सर्व ऋतूंमध्ये सर्वात जास्त आवडणारा ऋतू उन्हाळा होय. उन्हाळा हा साधारणपणे मार्च महिन्यापासून सुरू होतो आणि जून पर्यंत चालतो. या काळात सूर्य खूप तळपत असतो, तापमान खूप वाढते, वातावरण गरम होते, दुपारच्या वेळी बाहेर पडणे कठीण वाटते. अनेकांना उन्हाळा त्रासदायक वाटतो, पण मला हा ऋतू खूप आवडतो, कारण या ऋतूमध्ये मला अनेक आनंददायी पोहायला मिळतात. उन्हाळा म्हणजे शाळेच्या सुट्ट्यांचा काळ. एप्रिल आणि महिन्यात शाळा बंद असतात. त्या सुट्ट्यांमध्ये आम्हाला अभ्यासाचा ताण नसतो. आम्ही मनसोक्त खेळतो, वेळ घालवतो आणि अनेक नवीन गोष्टी शिकतो. काही वेळा आम्ही गावाला जातो. गावातील वातावरण शांत, प्रसन्न असते. आम्ही निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवतो. उन्हाळा म्हटला की सर्वप्रथम आठवतात गोड आणि रसाळ फळे. आंबा हा फळांचा राजा उन्हाळ्यातच. हापूस, केसर, असे प्रकारचे आंबे खायला मिळतात. आंब्याचा रस, आमरस, गोड सगळे चविष्ट असतात. तसेच कलिंगड, खरबूज, द्राक्षे, जांभूळ सारखी फळेही उन्हाळ्यात मिळतात. फळे खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात थंड पेयांचे महत्वही वाढते. पाणी, ताक, सरबत, सगळ्या गोष्टी उन्हाळ्यात खूप आवडतात. वातावरणात या पदार्थांमुळे ताजेतवाने वाटते. आईने बनवलेले थंड सरबत किंवा घरचे ताक पिण्याचा आनंद वेगळाच असतो. उन्हाळ्यात आम्हाला अनेक खेळ खेळायला वेळ मिळतो. सकाळी किंवा संध्याकाळी आम्ही क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी असे खेळ खेळतो. दुपारी घरात लुडो, कॅरम, सापशिडी हे खेळ खेळतो. कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून खेळ खेळतात, त्यामुळे आनंद व्यक्तीच होतो. उन्हाळा हा प्रवासाचा ऋतू देखील आहे. अनेक लोक या काळात सहलीला जातात. आम्हीही कधी कधी डोंगरावर, किनारे थंड ठिकाणी फिरायला जातो. ठिकाणे पाहण्याचा, अनुभव घेण्याचा आनंद या काळात मिळतो. तथापि उन्हाळ्याचे काही तोटेही आहेत. या ऋतूमध्ये उष्णतेमुळे त्रास होतो, पाण्याची टंचाई निर्माण होते, प्राणी पक्ष्यांना पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे आपण पाणी जपून वापरायला हवे आणि पाणी द्यायला हवे. उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणेही खूप महत्वाचे असते. खूप उन्हात बाहेर पडून पाणी प्यावे, हलका आणि पौष्टिक आहार घ्यावा, टोपी किंवा रुमाल वापरावा. साध्या गोष्टी काळजी घेतल्यास आपण उन्हाळ्याचा आनंद सहज घेऊ शकतो. उन्हाळा उन्हाळा मला आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे या काळात मला माझ्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. पुस्तक वाचतो, चित्र काढतो, नवीन कौशल्य शिकतो. त्यामुळे माझा वेळ उपयोगी आणि आनंददायी जातो. शेवटी प्रत्येक ऋतूत आपले वेगळे महत्व असते, पण उन्हाळा हा आनंद, फळे आणि मजा यांचा आहे. मला उन्हाळा हा ऋतू सर्वात जास्त आवडतो. अरे, उन्हाळा हा माझा आवडता आहे. माझा आवडता ऋतू उन्हाळा आहे. तुमचा कोणता ऋतू आवडता आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचा हा निबंध माहिती आवडली का? आवडली असेल त्या माहितीला जास्तीत शेअर करा. चॅनलवर जे नवीन विद्यार्थी मित्र असतील अशा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.